नमस्कार, मी शुभांगी तुमच्यासमोर आजचा जो विषय घेऊन आले आहे तो म्हणजे आरआरबी। कारण कामाच्या ठिकाणी नेहमी ठराविक प्रश्न विचारले जातात आणि या संदर्भात मी बोलणार आहे। तर मी नोकरी करते रेल्वे डिपार्टमेंटमध्ये गेली 11 वर्ष। तर आणि आता आरआरबीच्या म्हणजे एनटीपीसीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत, पण फॉर्म भरताना मुलं काही बेसिक चुका करतात आणि त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतो किंवा नोकरीचं ठिकाण आपल्याला मनाविरुद्ध मिळतं। म्हणजे या संदर्भात ज्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत यासाठीचा हा एक छोटा व्हिडिओ मी केलेला आहे। एनटीपीसी म्हणजे काय तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज आहेत, नॉन टेक्निकल या वॅकन्सी आहेत। तर यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट कोणत्याही फॅकल्टीमध्ये असू द्या, तुम्ही BA असू द्या, BCom असू द्या, BSc असू द्या किंवा तुमचं इंजिनिअरिंग देखील झालेलं असू द्या, म्हणजे कोणत्याही फॅकल्टीमध्ये तुम्ही असू द्या ग्रॅज्युएट झालेला, तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आरआरबी एनटीपीसीच्या वॅकन्सी आहेत या ग्रॅज्युएट पोस्टसाठीच्या। तर त्याची माहिती बघूया। गुड्स ट्रेन मॅनेजर ही एक पोस्ट आहे। तर गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजे काय, जी मालगाडी वाहतूक करणारी ट्रेन आहे, माल वाहतूक करणारी जी ट्रेन आहे। तर या मालगाडीमध्ये जे शेवटच्या बोगीमध्ये असतात जे गार्ड, त्यांना आपण म्हणतो गुड्स ट्रेन मॅनेजर। यावरून तुम्हाला समजलं असेल की तुमचं नोकरी करण्याचं ठिकाण हे कुठे असणार आहे। ते ट्रेनसोबतच तुम्हाला तुमच्या कामाच्या वेळेमध्ये तुम्ही जात असता, म्हणजे कामाचे तास संपेपर्यंत तुम्ही ट्रेनमध्ये असता। तर दुसरी पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, म्हणजे ज्या रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनची विंडो असते किंवा ट्रेनचं तिकीट दिलं जातं त्या स्टेशनला तुमची पोस्टिंग मिळते। म्हणजे तुमची ज्या स्टेशनला रिझर्वेशनची विंडो असतात त्या सर्व स्टेशनला तुमची पोस्टिंग होऊ शकते। त्याचसोबत ज्युनियर अकाउंट क्लर्क आहे किंवा सिनियर क्लर्क आहे, पण यांना टायपिंग मस्ट आहे। टायपिंग तुमच्याकडे इंग्रजीचं किंवा हिंदीचं टायपिंग असणं गरजेचं आहे। आपण महाराष्ट्रात राहतो, आपण इंग्रजी मराठी करतो टायपिंग, तर टायपिंग तुमचं जे 30-40चं स्पीड आहे इंग्रजीचं ते सफिशियंट आहे, ते तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता। आणि त्यासोबतच यांची पोस्टिंग कुठे असते तर हे जे क्लर्क आहेत, ज्युनियर अकाउंट क्लर्क असतील किंवा सिनियर अकाउंट क्लर्क असतील किंवा तर यांची पोस्टिंग असते DRM ऑफिस, म्हणजे जिथे डिव्हिजनल रेल्वेचं ऑफिस आहे तिथे त्यांची पोस्टिंग असते। सर्व रेल्वे स्टेशनला त्यांची पोस्टिंग नसते। आणि शेवटचं जी पोस्ट आहे ती आहे स्टेशन मास्टर। तर स्टेशन मास्टरची पोस्ट कुठे असते तर सर्व रेल्वे स्टेशनला त्यांची पोस्टिंग असते। यावरून तुम्हाला समजलं असेल तुमचं नोकरी करण्याचं ठिकाण कुठे असणार आहे। तर सर्व रेल्वे स्टेशनला तुम्ही नोकरी करू शकता। तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनला तुम्हाला नोकरी करायची असेल तिथे तुम्ही स्टेशन मास्टर म्हणून नोकरी करू शकता। यामध्ये टोटल वॅकन्सी किती आहेत ग्रॅज्युएट लेवलसाठी 8113 वॅकन्सी आहेत। परंतु या टोटल वॅकन्सी आहेत सर्व आरआरबीच मिळून या वॅकन्सी आहेत। आरआरबी मुंबईसाठी फक्त वॅकन्सी आहेत 827 ग्रॅज्युएट लेवलसाठी, पण आरआरबी वाईज या वॅकन्सी वेगवेगळ्या आहेत। यामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या आरआरबीला जायला इच्छुक असाल, म्हणजे बिलासपूर असेल, चंदीगड असेल, चेन्नई असेल, कोलकात्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आहेत। जर तुम्ही वेगवेगळ्या आरआरबीमध्ये जाऊन जॉब करण्याला, वेगवेगळ्या डिव्हिजन झोनमध्ये जाऊन जॉब करायला इच्छुक असाल तर तुम्ही कोलकाता, बिलासपूर, चेन्नई कुठे देखील तुम्ही अप्लाय करू शकता। पण जर तुम्हाला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र रेल्वेमध्येच नोकरी करायची आहे तर मात्र फॉर्म भरताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तर तुम्ही चॉईस करताना, जेव्हा तुम्ही आरआरबी मुंबई चॉईस कराल तेव्हा त्याच्यानंतर फॉर्म भरताना तुम्हाला तिथे चॉईस तुमच्या पोस्टनुसार, स्टेशन मास्टरची पोस्ट एक सिनियर क्लर्कची आहे, ज्युनियर क्लर्कची आहे किंवा कमर्शियल क्लर्कची आहे। तर तुम्ही जेव्हा पोस्ट वाईज तुम्ही चॉईस करणार आहात तर त्याच्यासमोर तुम्हाला CR हे चॉईस करणं गरजेचं आहे। सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वे, म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्हाला नोकरी करायची तर CR हे चॉईस करणं गरजेचं आहे। ही चूक बऱ्यापैकी केली जाते की वेस्टर्न रेल्वे चॉईस केलं जातं। सर्वांना असं वाटतं की आम्ही वेस्टर्न रेल्वे, पश्चिम रेल्वेमध्ये आहे, महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम रेल्वे असं ते समजतात। तर नाही, CR हे चॉईस करणं गरजेचं आहे। आता फॉर्म भरताना सुरुवातीला अकाउंट क्रिएट करावं लागतं। अकाउंट क्रिएट करताना काय काय विचारलं जातं तर तुमचं स्वतःचं नाव तिथे टाकायचं आहे। स्वतःचं नाव कुठलं टाकायचं तर जे तुमच्या 10th बोर्ड सर्टिफिकेटवर नाव असतं तिथे ते बघूनच तिथे लिहायचं आहे, जे आहे जसं आहे। सुरुवातीला आडनाव असेल तर आडनाव, जर सुरुवातीला स्वतःचं नाव असेल तर स्वतःचं नाव, हे बघूनच तिथं अकाउंट तुमचं क्रिएट करायचं आहे। नाव टाकायचं आहे, आईचं नाव, वडिलांचं नाव, हे जे देखील माहिती विचारली आहे ते टाकायची। त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID त्याच्यावर लिहायचा आहे आणि ईमेल ID वर तुमच्या
OTP येतो. जर तुमचा ईमेल ID जुना असेल, त्याच्यावर OTP येत नसेल, तर तुम्ही गुगलवर जाऊन तुमचा नवीन ईमेल ID क्रिएट करा आणि त्यानंतर तो नवीन ईमेल ID इथे अकाउंट क्रिएट करताना टाका आणि त्या अकाउंटवर तुमच्या OTP येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यावर देखील OTP येईल. जर तुम्ही म्हणाल की फक्त मोबाईलवर OTP येईल तर त्याने काम होणार आहे का, तर अजिबात नाही. तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल या दोन्हीचा OTP इथे मस्ट आहे. दोन्हीच्या याच्यावर OTP आल्यानंतर तो तुम्ही फिल केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड जनरेटचा ऑप्शन येईल. जेव्हा तुम्ही पासवर्ड जनरेट करणार आहात, व्यवस्थित स्ट्रॉंग असा पासवर्ड तुम्ही जनरेट करा आणि त्याच्यामध्ये पासवर्ड जनरेट केल्यानंतर तो लिहून ठेवा. का लिहून ठेवा, तर जेव्हा जेव्हा देखील RRBच्या व्हॅकन्सी येतील किंवा आत्ता जे देखील तुम्ही 2 फॉर्म अप्लाय करणार आहे RRBचे, तर तुम्ही तो पासवर्ड तुम्हाला गरजेचा आहे. पासवर्ड तुम्ही टाकाल तेव्हा तुमचा RRB लॉग इन होईल आणि तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे पासवर्ड तुम्ही तुमचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी जर तुम्ही दोन्हीसाठी अप्लाय करणार असाल तर मात्र तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही जर 2-2 रजिस्ट्रेशन केले, 2-2 अकाउंट क्रिएट केले तुमचे आणि तुम्ही तुमचा फॉर्म भरला तर तो फॉर्म तुमचा सबमिट होत नाही आणि कॅन्सल होतो. त्याच्यामुळे तुम्ही एकच रजिस्ट्रेशन करा, एकच अकाउंट क्रिएट करा आणि त्याच अकाउंटवरून तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकता, अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची शैक्षणिक माहिती भरणार तेव्हा तुम्ही तुमच्या 12th 12वीच्या डॉक्युमेंट्ससोबतच 10th 12th आणि ग्रॅज्युएशन ह्या तिन्ही लेवलच्या तुमच्या सर्टिफिकेट तुम्ही तिथे किंवा तुम्ही तुमची ती माहिती भरा. ते सर्टिफिकेट स्कॅन करावेच लागतात. त्याच्यामुळे एकतर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरणार असेल तर अगदी उत्तम, पण तिथे देखील या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे याची. आणि त्यानंतर महत्त्वाचं लागतं ते म्हणजे आपले सिग्नेचरचं देखील स्कॅन करावं लागतं. सिग्नेचर हे आपलं रनिंग रायटिंगमध्येच असावं. काही जण कॅपिटल लेटर्स अल्फाबेट्स काढतात तर ते चालत नाही. तर रनिंग रायटिंगमध्येच आपलं सिग्नेचर असावं, ते देखील स्कॅन करून घ्यायचं. त्यानंतर आपला फोटोग्राफ देखील, आयडेंटी साईज फोटो देखील तिथे स्कॅन करायला मागतात. तर तो देखील आयडेंटी साईज फोटो आपण सेल्फीमध्ये घेतला आहे मोबाईलमध्ये आणि तोच नंतर आपण फोटो काढून फोटोशॉपीमधून घेतोय तर तो चालणार नाही. नॉर्मली समोर असे उभे राहिलेलो आहे, आपले व्यवस्थित सगळे डायरेक्शन्स व्यवस्थित दिसत आहेत, अशा प्रकारचा नॉर्मल फोटो हवा आहे आणि तो ब्लर नसावा, नाहीतर फॉर्म सबमिट होत नाही. त्याचबरोबर फोटोच्या बॅकग्राऊंडला जो कलर आहे तो व्हाईटच असावा, तरच फोटो आपला सबमिट होतो. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी येणार नाही. फॉर्म भरण्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी देखील काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.